शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर ना खूप असं की नाही वारं पण सुटलं होतं, आभाळ येत होतं. तर ना बारीक एकदम पाऊस येतो किंवा थांबतो, तर सारखं असं ना चालूच. तर स्टँड ना कपड्याचं आत बाहेर इकडं तिकडं नेण्यातच ना किती वेळ गेला माझा तरी. तर इकडंच ठेवलं होतं, म्हटलं स्वयंपाक करायचा आहे. पण आत एकदा स्वयंपाकाला लागलो की बाहेरचं काय होते कळत पण नाही. एकदम बारीक पाऊस आला तरी पण आणि काय होते कपडे भिजून जातात. कणिक मळली होती आणि छान असा शेपूना मिळालेला होता, तर स्वच्छ निवडून रात्रीच ठेवला होता. सकाळी आपलं धुतलं आणि पटकन चिरलं. तर शेपूची भाजी म्हणजे अक्षूला इतकी आवडते, तर डाळ वगैरे टाकून अशी भाजी केली होती. आणि अनुला चाललं होतं माझं औषध पाजायची. तर अनु इतकी दमवायला लागली, अजिबात औषधं पिना. आणि जसं कळायला लागलं तसं औषध प्यायला दमवते. ताप पण तिला यायला लागला आहे. जुलाब उलट्या पण अजून इतक्या म्हणावं तेवढ्या कमी झालेल्या नाहीत. तर कसं खराब लगेच 2 दिवसात लागले बरं का दिसायला. चेहरासुद्धा सुकून गेला आहे तिचा. आणि वरण भात उगाच 2 घास खाते, चपाती थोडीशी, ते पण 2 घासच. त्याच्यावरती नकोच म्हणते. तापामुळं काय व्हायलं आहे, जेवणच तिला जाईना झाले. आणि त्यात औषधं म्हणजे नको नकोसं झालं आहे तिला. संध्याकाळची वेळ आहे बरं का. तर वातावरण बघा की कसं झालं आहे. तर ना असं वातावरण म्हणजे खूप वारण हे ना, तर अंगसुद्धा असं दुखल्यासारखं खूप होतं आहे बरं का. आणि त्रास होतो ह्या वातावरणामध्ये. तर ना तापले आणि जिरे मोहरी टाकले. तर शेंगा अगोदर चिरून ठेवल्या होत्या. आणि मसाला इथं थोडासा आहे, तर लसूण खोबरं बनवलेला मसाला टाकायचा. तर तयार लसूण म्हणजे असं मसाला असला ना की भाज्या वगैरे ना पटकन होत्यात, आपल्या वेळ लागत नाही. सगळं तयारी असली म्हणजे केलेली. आणि तर इकडं ना वरण शिल्लक होतं, तर म्हणलं आता भरपूर वरण शिल्लक आहे, तर हेच टाकणार आहे यामध्ये. मी जर डाळ टाकायला नको म्हटलं आता. आणि आपल्याला की नाही सगळी अशी तयारी असली की कंटाळा पण येत नाही स्वयंपाकाचा, पटकन पण होतो स्वयंपाक. तर थोडीशी आधी तयारी असली की सगळं पटापट होऊन जातं. तर शेवग्याच्या शेंगा म्हणलं तर आणू पण खाते ना, तिला आवडतात तुला शेवग्याच्या शेंगा. तसं घरात म्हणजे सगळ्यांनाच आवडते. तर म्हणलं वरण गरम करून घेऊया. तसं भाजीला पाणी गरम कायम घालतेच नाही. तर म्हणलं आता चला वरण पण ते थोडंसं त्यात पाणी टाकलं म्हणजे खूप घट्ट झालं होतं. ते सकाळी केलं होतं ना, तर एकदम घट्ट झालं. तर पाणी टाकलं आणि उकळलं. तर ना शेवग्याच्या शेंगा म्हणलं करूया. आपलं भाताबरोबर पण होतंय, चपाती बरोबर पण आपल्याला होते अशी भाजी. पाणी पण झोपून उठले की काय आता हा. तर कसं केलाय अवतार, झोपूनच उठले मगाशी ती. तर झोपून उठल्यावर तिला ना नारळ पाणीच दिलं होतं. चहा देऊ नका, दूध देऊ नका म्हणल्यात म्हणून नारळ पाणी दिलं होतं. तीच पिला झाली जबरदस्ती तिला पाजलं. दुपारची औषधं पण आहेत ती पण दिली औषधं. आणि बघा हे शेंगाणं असं आपल्या तेल आणि तिखट पण असतं, यामध्ये थोडंसं असं भाजलं गेलं ना त्यामध्ये चव चांगली उतरते. आणि लगेच घाई घाई करून की नाही पाणी वगैरे बटायचं नाही. पाणी उठते, शेंगा शिजायला पाणी थोडंसं ना पातळच भाजी बरी असते, म्हणजे भाताबरोबर सुद्धा आपल्याला खाता येते. तर शेवग्याच्या शेंगा शिजायसाठी पाणी पाहिजे. तर झाकून ठेवलं की होतंय पटकन शिजून. तर शेंगा भाजायला लागली मी. शेंगा म्हणजे शेंगदाणे. तर ना शेंगदाण्याचं कूट भाजीला लागतंय. आणि एकदा भाजून असं किलोभर ठेवलं की बरेच दिवस जाते. आता शाळा पण चालू झाल्यामुळं रोज भाज्या 2-2 व्हायला लागल्यात. आणि असं म्हणलं आता स्वयंपाक मेन म्हणजे आज लाईटच कशी काय गेली, आज जात नाही लाईट, उशीर झाला लाईट गेली. मोबाईल सुद्धा थोडासा चार्जिंग आहे. आणि हे बघा शेवग्याच्या शेंगा काल आणल्या होत्या ना, तर शेवग्याच्या शेंगा आता म्हणलं करून टाकूया आपण आमटी. आणि आज मेथीचे शेपूची भाजी केली होती, तरी यातली आणली तिथं माघारी. तरी भरपूर दिलती मी. कसं होतं पोरी एकमेकी खात्यात म्हणून, तरी तिथं थोडी आणली असते आपली माघारी. आणि आता म्हणलं शेंगदाणे भाजून स्वयंपाक होईपर्यंत थंड होतंय. शेंगदाण्याचं कूट बारीक करून सकाळसाठी मग आपल्याला भाजीला ठेवायला लागतंय करून. आपलं एकदाच करून ठेवलं की निवांत होतंय ना. अनुची तब्येत पण अजून आहे ठीकठाक. तर जरा झोपली होती ती,
म्हणलं कामे पण आवडूया. तर औषध आहेत त्यामुळं काय होते, झोप पण तिला यायला लागली. औषधच पिना झाल्या तर ते तसं जबरदस्तीनं म्हणजे पाचतोय आपलं. आता काय करायचं त्याशिवाय, म्हणजे बरं तर कसं वाटायचं ना, नाही औषध पिणं तर मग लय अवघड होतंय. सलाईनच आहे ते, आणि काय मानवला सारखं आहे सलाईन दरवर्षी लावायलाच लागलं सारखं. तर आता म्हणलं स्वयंपाक आवडूया. लाईटचं काय यायचा पत्ते नाही, काय झाले काय माहिती लाईटला. आता आवडते.